सेकंद. सेकंदामध्ये जो काही संवाद झाला तो आहे. आणि हा आहे एअरक्राफ्ट आणि हे आहे बारामती पहिले ATC. 3 मग म्हणजे सांगायचं बारामतीच्या एवढे तिथल्या सांगायचे दिवस. तिथल्या बारामती एअरपोर्ट मग पहिली वरचे गोष्ट पाहिजे. कर्मचारी आणि विमानामध्ये बसलेले वैमानिक ह्यांच्यामध्ये काय संवाद झाला, तर हा सगळ्यात महत्त्वाचा संवाद होता. आणि मी म्हटलं तसं 8:19:25 ते 8:44:13 अशा पद्धतीचा हा संवाद होता. आणि या संवादातनं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या याच्यातनं बाहेर म्हणजे आपल्याला कळू शकतात. तर आपण ते जाणून घेणार आहोत. मला वाटतं साधारणपणे 44 मिनिटाचा हा भाग आहे आणि 44 मिनिटामध्येच हे सगळं घडलेलं आहे. विशेषतः शेवटची 3 मिनिट जी आहेत ती जास्त महत्त्वाची आहेत. आपण सुरुवात करूया. हे काय झालं तर 8:19:25ला म्हणजे 8:19:25 बारामती एअरक्राफ्टकडनं असं म्हटलं गेलं की बारामती टॉवर VTSSK. तर बारामती टॉवरकडनं पण तेच म्हटलं गेलं. त्यानंतर मुंबई 2U FL 190 त्यानंतर त्याचा नंबर वगैरे सांगण्यात आला आणि एस्टिमेट अरायवल ॲट 3.30. त्यानंतर त्यांच्याकडनं असं उत्तर आलं बारामतीकडनं, VTSSK मॉनिटर्ड कॉल वेन रिलीज बाय पुणे. म्हणजे तुम्ही पुण्यातनं पुढे आल्यानंतर आमच्याशी परत कोऑर्डिनेट करा. मी ना म्हणजे प्रत्येक गोष्ट टर्मिनॉलॉजी मला त्यांची काय बोलण्यातनं कळत नाही, पण साधारण त्याचा अर्थ काय लागावा असं ते बोलणं आहे. इतकंही काही अवघड नाही आहे. त्याच्यानंतर 8:27 अगदी एकेका सेकंदाचं मी तुम्हाला नाही सांगत, पण 8:27:27ला एअरक्राफ्टकडनं असं म्हटलं गेलं, बारामती टॉवर VTSSK रिलीज बाय पुणे ऑन हँड ओव्हर विथ यू डिसेंडिंग FL 100 फॉर 600. म्हणजे आम्ही पुणे पास केलेलं आहे. आणि त्यांनी ते काय त्यांची पोझिशन वगैरे सांगितली असेल. हो. काइंडली डिस्टन्स इनबाउंड येऊ राहिलं. बारामती. तर त्याच्यानंतर ते म्हणतात हे से चालू अगेन बघ. डिस्टन्स इनबाउंड बारामती म्हणजे बारामतीपर्यंतचं डिस्टन्स. तर ते म्हणतात 30 माइल्स VSK, 30 मैल आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा संवाद झालेला आहे बारामती ATC कडनं आणि ते म्हणतात नेक्स्ट कॉल 10 माइल्स इनबाउंड ऑन फायनल अप्रोच कोर्स फॉर रनवे 11 लोकल QNH इज 1020. ओके. तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचे 10 मैल तुम्ही जवळ आल्यानंतर आपण पुढचा कॉल घेऊ. तर ते म्हणतात कन्फर्म RWY11 इज यूज. तर ते म्हणतात की अफर्म मॅम वाइंड काम फॉर रनवे 11. तर ते म्हणतात की रनवे 11 जो आहे तर तिथे वारं म्हणजे जास्त नाही आहे. मला वाटतं हे जे मॅम म्हणतात त्याच्यावरनं कदाचित शांभवी पाठक जे आहेत त्या या सगळ्या संवादामध्ये आहेत, कारण शेवटी ओशिट आवाज पण त्यांचाच रेकॉर्ड झालेला आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्टिंग रनवे 29 VSK. तर त्याच्यावरती असं उत्तर दिलं आहे रॉजर रनवे 29 अप्रूव्ड. कॉल ऑन फायनल अप्रोच कोर्स रनवे 29 कोर्स विल बी 287. ओके. त्याच्यानंतर त्यांच्या पुढे संवाद होत आहेत आणि त्याच्यामध्ये 8:29:57 म्हणतात रिक्वेस्टिंग रनवे 11 ओनली फॉर यूज VSK. त्यावरती परत उत्तर बारामतीकडनं असं येतं रॉजर मॅम रनवे 11 इज अप्रूव्ड काइंडली कॉल फायनल अप्रोच कोर्स 10 माइल्स. ओके. त्याच्यानंतर मग त्यांचे पुढे बोलणं वगैरे होतं आहे आणि ह्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो संवाद आहे तो आहे 8:36:36ला गोईंग अराउंड VSK विल जॉईन लेफ्ट बेस फॉर रनवे 2. आणि बारामतीकडनं रिप्लाय येतं VSK व्हिज्युअल विथ यू कॉल लेफ्ट एबेम. त्यानंतर जो सेकंड अप्रोच अँड द ॲक्सिडेंट हा जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे बघा. 8:40:21 आणि इथपासून 8:44:13 इथपर्यंतचा हा संवाद आहे. आणि याच 4 मिनिटांमध्ये ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. त्यामध्ये ते काय म्हणतात 8:40:21 रिक्वेस्ट फायनल अप्रोच कोर्स फॉर रनवे 11. बारामतीकडनं म्हणजे उत्तर नाही आहे. त्याच्यानंतर बारामतीचं उत्तर पुढच्या सेकंदाला असं आहे की रॉजर मॅम अप्रूव्ड कॉल फायनल फॉर रनवे 11. म्हणजे रनवे 11साठी त्यांनी अप्रूव्ह दिलेला आहे. त्याच्यानंतर एअरक्राफ्टमधनं असं म्हणते रिक्वेस्टिंग फायनल आटमला गेलं अप्रोच पुढं पुढं. कोर्स एकदम लगेच कन्फर्म 110. आटमला तर समोरनं रिप्लाय आला उठ ना. -107. आता मला मग ही खरंच की माहिती नाही की हे -107 म्हणजे उतरायचं नाही आहे का किंवा आता विंड व्यवस्थित नाही आहे, काय नेमका हा कॉल होता हे लक्षात येत नाही आहे. त्यानंतर परत एकदा एअरक्राफ्ट म्हणते 107 VSK. त्यानंतर बारामतीकडनं येते VTSSK चेक पोझिशन. त्यानंतर एअरक्राफ्ट म्हणते फायनल अप्रोच कोर्स VSK. आणि बारामती ATC म्हणते कॉपीड कन्फर्म रनवे इन साईट म्हणजे कन्फर्म केलेला आहे रनवे. त्यानंतर एअरक्राफ्टकडनं असं उत्तर येते तेव्हा वेळ झाली होती 8:43 घेतलं. कॉल यू रनवे इन हे चालू आहे साईट ना. VSK. 8:43:27 कॉल यू रनवे इन साईट VSK.
समोरनं उत्तर नाही आहे. त्यानंतर उत्तर येते कॉपीड. बारामती ATC म्हणते, माफ करा, कॉपीड. त्यानंतर फिल्ड इनसाइड VSK असं उत्तर आलेलं आहे एअरक्राफ्टकडनं. फिल्ड इनसाइड VSK 8:43 43 मिनिट 55 सेकंदाला फिल्ड इनसाइड VSK. आणि त्यानंतर 8:43 मिनिट 59 म्हणजे अगदी 44 मिनिटाला हे उत्तर आलं आहे की बारामती ATC कडनं VSK विंड काम रनवे 11 क्लिअर्ड टू लँड. मला वाटतं हा मुद्दा महत्त्वाचा असणार आहे की बारामती ATCने सांगितलेलं आहे की VSK विंड काम म्हणजे वाऱ्याची काही अडचण नाही आणि रनवे 11 क्लिअर टू लँड म्हणजे रनवे 11 वरती तुम्ही लँड होऊ शकता. आणि त्यानंतर 8:44 मिनिट 13 सेकंदाला शांभवी पाठकांचा आवाज आला, ओ शेट ओ शेट ओ शेट. आणि त्यानंतर अजित पवार यांच्यासह त्या विमानामध्ये प्रवास करणाऱ्या 5ही प्रवाशांचा मोठा अपघात झाला आणि दुर्दैवी मृत्यू झाला.